नमस्कार. आज आपण मोदकाचे 2 प्रकार करणार आहोत. पहिला प्रकार करण्याआधी आपण इथे मोदकाचं सारण बनवून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतले. 1 मोठी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. असं परतून घेतल्यामुळे खोबऱ्याचा ओलसरपणा आहे तो निघून जाईल. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. मी इथे खोबरं 2 मिनिटं परतून घेतलं. आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी एवढा गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण अगदी हे परफेक्ट आहे. बारीक चिरून मी इथे पाऊण वाटी गूळ घेतला आहे. जास्त गोड मोदक आवडत असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं तरी सुद्धा चालेल किंवा कमी केलं तरी पण चालेल. पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. गूळ घातल्यावरती गॅस आपल्याला मध्यम करायचा म्हणजे गूळ जो आहे ना तो लवकर मिक्स होतो. गूळ विरघळला की आपल्याला गॅस कमी ठेवूनच परतून घ्यायचं. गूळ घातला तर सतत आपल्याला खालून वर असं परतत राहायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी आपलं गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे. अजिबात सारण चिकट झालं नाही. 3 चमचे भाजलेला रवा घालून घेतलाय. रवा जाडा बारीक तुम्ही इथे कोणताही घेऊ शकता. रवा घालून आपल्याला तो सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. रवा आपण ह्यासाठी घातला जे नेहमी मोदक करत असतात त्यांना माहिती असतं की आपले मोदक दुसऱ्या दिवशी राहिले मोदकामधून गुळाचं पाणी बाहेर येतं. असा रवा घालून मिक्स करून जर सारण बनवलं तर अजिबात तुम्ही मोदक फ्रीजच्या बाहेर जरी 4 ते 5 दिवस ठेवला तरी तुमचा मोदक जसाच्या तसाच राहणार. फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी 15 ते 20 दिवस तुम्ही ठेवून हा मोदक खाऊ शकता. सारण आहे तसंच राहतं. गुळाचा ओलसरपणा रवा आहे तो शोषून घेतो. त्यामुळे सारण अजिबात चिपचिपीत होत नाही. सारणामध्ये वेलची पावडर घालून घेतली आणि ड्रायफ्रूट घालून घेतलेला आहे. ड्रायफ्रूट आणि वेलची पावडर मिक्स करून घेतली. तुम्ही सारण बघाल तर अजिबात आपलं ओलसर असं झालेलं नाही. अगदी छान कोरडं असं सारण आपलं तयार झालं. 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. 1 कप पाणी घेतले. त्याच कपाने आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे. मी इथे अर्धा कप एवढं दूध घालून घेतलं. दूध तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. मग 1.5 कप एवढं तुम्ही पाणी घ्या. अगदी अर्धा चमचा एवढं मी इथे तूप घालून घेतलंय. चिमटीभर एवढं मी मीठ घालून घेतलंय. दूध, तूप आणि मीठ आपल्याला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे रवा. रवा घालताना ज्या कपाने आपण पाणी घेतलं होतं त्याच कपाने मी 1 कप एवढा रवा घेतला आहे. रवा आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. रवा जाडा बारीक तुम्ही इथे कोणताही घेऊ शकता. रव्याचे मोदक करताना सुद्धा उकड काढली जाते. मी इथे तुम्हाला उकड न काढता एकदम सोप्या पद्धतीमध्ये रव्याचे मोदक कसे करायचे ते दाखवत आहे. कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं. आपला हा रवा मिक्स केलेला डबा कुकरमध्ये ठेवून घेतला. झाकण लावून घेतलं. कुकरला आपल्याला शिट्टी लावायची आहे. गॅसवर कुकर ठेवून फक्त एकच शिट्टी आपल्याला काढायची आहे. 1 शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे. मी इथे 1 शिट्टी काढून घेतली. कुकरची पूर्ण वाफ निघून गेली की नंतरच आपल्याला कुकर खोलायचा आहे. त्याआधी अजिबात खोलायचा नाही. तुम्ही इथे बघू शकता अगदी आपल्या रव्याला छान अशी उकड बसलेली आहे. छान रवा आपला वाफवला गेलेला आहे. उकड न काढता आपण ह्या रव्याचे मोदक करणार आहोत. जेव्हा तुम्हाला मनाला वाटेल तेव्हा तुम्ही हे मोदक करून खाऊ शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये. मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये सारण बनवून दाखवलंय तसं सारण बनवून फ्रीजमध्ये जरी ठेवलात तरी महिना ते 1.5 महिना अगदी सारण छान राहतं. तुम्हाला जेव्हा कधी मोदक करायचे असतील तर तुम्ही ते कधीही मोदक करू शकता. अजिबात मोदकाचं पीठ नसेल तरी सुद्धा तुम्ही मोदक करू शकता. रवा आहे तो मी सगळा काढून असा मोकळा करून घेतलाय. तुम्ही इथे बघू शकता. असा रवा आपल्याला काढून त्याच्या गुठळ्या असतील त्या अशा मोडून थोड्याशा घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हा रवाचं पीठ जे आहे ना ते मळत बसण्यापेक्षा मी तुम्हाला अजून सोप्या पद्धतीमध्ये सांगत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे रव्याचं आपण पीठ तयार करून घेतलंय ना ते थोडं थोडं करून घालायचंय. सगळं एकदम अजिबात घालू नका आणि हे पूर्णपणे थंड झालं पाहिजे. हे पूर्ण आता थंड झालेलं आहे. थोडंसं घालून मी मिक्सरला हे फिरवून घेते. मिक्सर चालू पण करत 1 ते 2 वेळाच फक्त आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. असं मिक्सरला फिरवल्यामुळे अजिबात जोर काढून रगडून मळायची सुद्धा गरज नाही. तुम्ही इथे बघू शकता मी सगळा रवा मिक्सरला फिरवून त्याचं पीठ असं तयार करून घेतलंय. हातावरती मी 1 चमचा एवढं तेल घालून घेतलं. आता आपल्याला हे पिठासारखं मळायचं आहे. आज रवाचं पीठ आहे ते ताटाला सुद्धा जराही चिकटत नाही. परफेक्ट असं तयार झालेलं आहे.
मळायला सुद्धा आता जोर काढावा लागणार नाही. फक्त आपल्याला हे आता असंच एकसारखं असं पीठ जसं मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. मी इथे हे पीठ मळून घेतलं. तुम्ही बघाल तर अगदी छान मऊ लुसलुशीत असं आपलं हे रव्याचं पीठ मळलं गेलेलं आहे. कोणत्याही पिठाचा वापर न करता अगदी झटपट हे आपण रव्याचं पीठ तयार केलेलं आहे मोदकासाठी. मोदक करताना तुम्हाला लहान, मोठा ज्या साईजमध्ये करायचा आहे त्या साईजचा तुम्ही गोळा करून घ्या. तूप लावा. सुकं पीठ घेतलं लावायला तांदळाचं तरीसुद्धा चालेल. मी जसा पहिलं तुम्हाला पारी करायला दाखवली, अगदी तशीच पारी आपल्याला इथे करायची आहे. पहा रव्याची पारी करताना सुद्धा मध्ये थोडीशी जाडी ठेवायची. साईडने आपल्याला छान पातळ अशी करून घ्यायची आहे. आधी सारण भरून नंतर कळ्या काढल्या तरीसुद्धा चालेल किंवा आधी कळ्या काढून तुम्ही नंतर सारण भरलं तरीसुद्धा चालेल. अगदी आपण तांदळाच्या मोदकाला कळ्या काढतो तशाच कळ्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. कळ्या काढताना खालून अशी कळी दाबून घ्यायची आहे म्हणजे मोदक अगदी दिसायला सुबक दिसतो. कळ्या काढताना कमी जास्त काढू नका. सगळ्या मोदकाला एकसारख्याच कळ्या काढा. एका मोदकाला 11 तर सगळ्याच मोदकांना 11, एका मोदकाला 21 तर सगळ्या मोदकाला 21 कळ्या काढा. भरपूर सारण भरून घ्या म्हणजे सुबक असे मोदक तुमचे दिसायला दिसतील. इथे आता आपण मोदकाचं अशी पीठ आहे ते जवळ करून मोदकाचं तोंड आहे ते असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं जर पीठ असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. कळ्या आहेत त्या आपल्याला नंतर अशा थोड्याशा बोटाने सरळ करून घ्यायच्या. आपल्या इथे रव्याचा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. हलक्या हातावरती त्याला गोल फिरवून घ्या म्हणजे मोदक अगदी दिसायला छान दिसेल. इथे तुम्ही पाहू शकता. आता दुसरा मोदक जो मी तुम्हाला दाखवणार आहे, न पारी करता, न लाटून पारी करता, न कळ्या काढता एकदम सोप्या पद्धतीने मोदक कसे करायचे. ज्या मुली पहिल्यांदाच मोदक करणार असतील त्या सुद्धा अगदी न चुकता मोदक करू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीमध्ये मोदक कसे करायचे ते आता आपण बघूया. इथे मी पॉलिथिन पेपर घेतलेला आहे. पॉलिथिन पेपरला आपल्याला 1 थेंब एवढं तेल लावून घ्यायचं. त्यानंतर आपला गोळा जो आहे तो असा ठेवायचा. वरून सुद्धा असा पॉलिथिन पेपर आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि एखाद्या डिशने आपल्याला वरून प्रेस करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. हलक्या हातावरतीच मी असं प्रेस करून घेतले. छान पातळ मोदकाची पारी आपली इथे तयार झाली. तुम्ही बघितलं असेल पारीच्या खालून आपली बोटं सुद्धा दिसत होती म्हणजे किती पातळ अशी आपली इथे पारी तयार झाली. ह्या छोट्या वाटीमध्ये ही पारी ठेवून घेतली. त्यामध्ये आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे. अगदी कळ्या काढता येत नसतील तरी पहिल्यांदा जरी मोदक करत असाल ना तरी अगदी तुम्ही न चुकता मोदक करू शकता. एवढी ही सोपी पद्धत आहे. सारण घालून घेते. 2 चमचे एवढं मी इथे सारण घालून घेतलेलं आहे. रव्याचं हे पीठ आहे पण तुम्ही इथे बघाल तर अजिबात ह्या पिठाला कुठे चिरा गेलेला नाही. अगदी किती छान आपली इथे मोदकाची पारी तयार झाली आहे. आपण ज्या पद्धतीमध्ये साडीला निऱ्या काढतो किंवा ओढणीला निऱ्या काढतो ना त्याच पद्धतीत तुम्ही इथे बघू शकता. न चुकता तुम्ही मोदक करू शकता ह्या पद्धतीमध्ये. आणि नंतर सगळं पीठ आपल्याला जवळ करून एक्स्ट्राचं जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं. तुम्ही इथे बघाल तर संपूर्ण मोदक आहे ना तो आपण वाटीमध्येच तयार करून घेतला. अगदी कळ्या काढून आपला मोदक हा छान सारण भरण्यापासून वाटीमध्येच आपण तयार केलेला आहे. म्हणजे जरी पहिल्यांदा मोदक करत असाल, अजिबात तुम्हाला कळ्या काढता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये मोदक करू शकता. कळ्या पण तुम्ही बघू शकता. अगदी किती सुंदर अशा आपण कळ्या न काढता इथे आपल्या मोदकाला कळ्या आलेल्या आहेत. ह्या मोदकाला वाटीमध्ये जरी तुम्ही कळ्या काढत असाल तरी सुद्धा तुम्ही एकसारख्याच काढा. 11 तर 11, 21 ते 21 अशा निऱ्यासारख्या तुम्ही पारीला कळ्या काढून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता आपला किती सुंदर पारी न करता, कळ्या न काढता आपला मोदक तयार झालेला आहे. रव्याच्या मोदकाला अजिबात जास्त वाफवू कुकरमध्ये आपण रवा आहे तो शिजवून घेतला आहे. 1 शिट्टी काढू 5 ते 6 मिनिटच त्याला वाफ द्या. मोदकाला जास्त वेळ वाफ दिली तर ते जास्त असे शिजल्यासारखे होतील आणि त्याचा आकारही बदलेल. त्यामुळे अगदी 5 ते 6 मिनिटच मोदक वाफवून घ्या. मी इथे कॉटनचा कपडा घातलाय. तुम्ही असेच चाळणीला तूप लावून जरी मोदक ठेवले तरी चालतील. तुमच्याकडे हळदीचं पान, केळीचं पान असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही मोदक ठेवून वाफवू शकता. रव्याचे मोदक ठेवताना त्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. रवा अजून फुलला जातो.
वरती ताट ठेवून गॅस मध्यम करून मी आता 5 ते 6 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत. मी ते 6 मिनिटं मोदक वाफवून घेतले. आता ते झाले की नाही कसे समजणार? तर असा हात लावून बघायचा आहे. पीठ अजिबात हाताला चिकटलं नाही की समजायचे आपले मोदक अगदी छान वाफवले गेलेले आहेत. मोदक गरम असतात. ते गरम-गरम मोदक आपल्याला चाळणीतून काढायला जमत नाही आणि दुसरे मोदक सुद्धा आपल्याला वाफवायला ठेवायचे असतात. त्यावेळेस काय करायचं? वाटीमध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर तो मोदक उचलून घ्यायचा. अजिबात हाताला चटका लागत नाही. रव्याचे मोदक तांदळाच्या पिठाच्या मोदकापेक्षा चवीला खूप छान लागतात. रव्याचे मोदक अगदी मऊ लुसलुशीत होतात. अगदी तोंडात टाकताच ते विरघळतात. कडक, चिवट, वातड अजिबात होत नाही. जरी ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 15 ते 20 दिवस खाल्लात तरीसुद्धा जसे आहेत तसेच राहतात. मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवला. तुम्ही पाहिलं असेल किती छान मऊ लुसलुशीत असा आपला इथे मोदक तयार झाला. सारण बनवण्यापासून रव्याचे मोदक करायचे असतील तर अगदीच कोणतेही पीठ न वापरता सोप्या पद्धतीमध्ये ते कसे करायचे हे भरपूर साऱ्या टिप्ससहित रव्याचे मोदक करून दाखवले. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.